नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, अनेक बांधवांना मे जूनचे पैसे मिळालेले नाही, एप्रिलचे सुद्धा पैसे मिळालेले नाही, तसेच आता जुलै महिन्याचे पेन्शन सुद्धा मिळणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, मग आता 3 महिन्याचे पैसे एकत्र मिळणार का, असे प्रश्न विचारले जात आहे। कारण की 3-3, 4-4 महिन्यापासून लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाही। तर मित्रांनो, आता संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच इतर योजनेच्या संदर्भात आता अधिवेशनात मोठी चर्चा होणार आहे। कारण की DBTद्वारे हे पैसे मिळतात। मग मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की 5 तारखेला पैसे मिळत जातील, 1 तारखेला पैसे मिळत जातील, परंतु आता जून महिन्यापासून हे पैसे मिळालेच नाही। आजची 22 तारीख आहे आणि आजपर्यंत एकही रुपया या महिन्यात मिळालेला नाही। कारण होतं की DBT प्रोसेस चालू होती, पोर्टलवर काम चालू होते। मग आता 21 तारखेपर्यंत हे पोर्टलवर काम अपडेट करण्याचे चालू असल्यामुळे पैसे मिळालेले नव्हते। परंतु आता या आठवड्यामध्ये मागील सर्व पैसे तसेच जुलै महिन्याचे पैसे सुद्धा देणे गरजेचे आहे। कारण की या ठिकाणी अनेक निराधार बांधवांना पैसे न मिळाल्यामुळे त्यांना खूप यातना कष्ट सोसावे लागत आहे, त्यांना अनेक गोष्टींचा त्रास होत आहे। तरी सरकारने याबाबत लक्ष देणे गरजेचे आहे। आणि मित्रांनो, या आठवड्यात 100% पैसे मिळणार आहे। कारण की या मुद्दा अधिवेशनामध्ये उचलला जाणार आहे। मागील अधिवेशनात सुद्धा निराधार बांधवांना, दिव्यांग बांधवांना पैसे मिळालेले नव्हते, परंतु अधिवेशन सुरू झाले तर 2-3 दिवसातच हे पैसे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली होती। त्यामुळे या अधिवेशनात सुद्धा अपेक्षा आहे की या आठवड्यातच हे पैसे आपल्याला खात्यात जमा होणार आहे। 30 तारखेच्या आत सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळतील, त्यासोबत मागील बाकी सुद्धा मिळणार आहे। कारण की यामध्ये लाभार्थ्यांची काही एक चुकी नाही। सरकारने घाईघाईने महिन्याच्या शेवटी 28 तारखेला पेन्शन वितरण सुरू केले आणि 1 तारखेपासून बंद केले। तर सर्व DBT मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला 2 ते 3 दिवस जात असतात। त्यामुळे यावेळेस घाईघाईत पैसे दिल्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही। या आठवड्यामध्ये हे पैसे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, मागील पैसे सुद्धा मिळणार आहे। या संदर्भात आपण वरिष्ठ स्तरावर अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे की जे लाभार्थी राहिलेले आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी पैसे मिळणार आहेत, तर ते पात्र असणे गरजेचे आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आता ज्या लाभार्थ्यांना 4 महिन्यापासून पैसे मिळालेले नाही त्या सर्व लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार आहे। मग काहींना 2 महिन्याचे बाकी असतील तर 2 महिन्याचे 3,000 मिळतील, 3 महिन्याचे बाकी असतील तर 4,500 मिळतील, आणि दिव्यांग बांधव असतील आणि त्यांचे 2 महिन्याचे पैसे बाकी असतील तर 5,000 मिळतील, आणि 3 महिन्याचे पैसे बाकी असतील तर 7,500 रुपये मिळतील। तर अशा पद्धतीने सर्व लाभार्थ्यांना हे पैसे जमा होणार आहे, खात्रीशीर माहिती आहे। तर तसेच मित्रांनो, माननीय आमदार बच्चूभाऊ कडू हे सुद्धा आता आमदार झालेले आहे। ते सुद्धा निराधार, दिव्यांग यांचे प्रश्न 100% या अधिवेशनात मांडणार आहे। त्यामुळे आपल्याला ही पेन्शन वेळेवर मिळणार आहे। या आठवड्यात म्हणजे 30 तारखेच्या आत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे 100% जमा होणार आहे। त्यामुळे अतिशय आनंदाची बातमी आहे, DBTद्वारे तुमच्या खात्यात हे पैसे जमा होतील। तर मित्रांनो, जास्तीत जास्त बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।